इस्रायल अमेरिका युद्धाची भारतासह महाराष्ट्राला सुद्धा झळ बसली आहे। गॅस तुटवड्याच्या भीतीने सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा पाहायला मिळतात। शहरांमध्ये गॅससाठी रांगा लागल्यात। दरम्यान बुकिंगसाठी अडचणी सुद्धा येत आहेत। नाशिक, नागपूर, मुंबई, पुणे या शहरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा दिसून येत आहेत। इस्रायल अमेरिका युद्धाचा फटका दिवसेंदिवस वाढत चाललाय। महाराष्ट्रामधील पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह अनेक शहरांमध्ये याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅससाठी मोठ्या रांगा लागल्या। गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली। जवळपास 85 सिलेंडर घेऊन नागरिकांनी गॅससाठी मोठी रांग लावली आहे। पुण्यामध्ये व्यावसायिक सिलेंडर मिळणं पूर्णपणे बंद झालंय, तर घरगुती गॅसची गाडी 3 दिवसानंतर गॅस एजन्सीच्या सेंटरवर येते। गॅस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली आहे। आपल्याकडे मुबलक आहे, संपूर्ण म्हणजे पेट्रोल पुरवठा आहे, आपल्याकडे मुबलक पुरवठा आहे। महिनाभर तरी आपल्याला काही अडचण येणार नाहीये नागरिकांना। इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा फटका दिवसेंदिवस वाढत चालला आहे। महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतो। कोल्हापुरातल्या राजारामपुरीमधील गॅस एजन्सीच्या दारात नागरिकांची अशी रांग लागली आहे। 5 तारखेच्या आधी बुकिंग केलेल्या लोकांना सिलेंडर मिळेल अशी सूचना केल्यानंतर ग्राहकांमध्ये संताप वाढतोय। मी कंपन्यांची काल बैठक घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की पूर्वी जे बुकिंग करायचं होतं त्याची मुदत 21 दिवसानंतर ते करू शकत होतं। फक्त एक प्रिकॉशन म्हणून जे आहे तर ते 21 दिवसाचं 25 दिवस त्याच्यामध्ये